हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 8चं चॅप्टर नंबर 10 डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. ठीक आहे, ह्या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 10.1 घेणार आहे आपण. पण त्याआधी बघा काही बेसिक टर्म. हे बघा काय असते डिग्री. द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इन द गिवन पॉलिनॉमियल इज कॉल्ड द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ठीक आहे, म्हणजे काय म्हटलेलं आहे, ग्रेटेस्ट व्हेरिएबल म्हणजे बघा हे इक्वेशन दिलेलं आहे 7x³ + 5x + 4x⁴ + 2x². याच्यामध्ये सर्वात मोठं इंडेक्स कशाचं आहे, इंडेक्स म्हणजेच त्याची पॉवर आहे ती कोणती आहे. इथं 3 आहे, इथं काही नाही आहे म्हणजे काय आहे 1 असतो. इथं किती आहे 5 आणि इथं 2. ग्रेटेस्ट म्हणजे सर्वात मोठा कोणता आहे x⁵ म्हणजे डिग्री किती असेल या पॉलिनॉमियलची, डिग्री 5 असेल. ठीक आहे, हे बघा आपल्याला 10.1 जो प्रॅक्टिस सेट आहे तो सुरू करायच्या आधी बघा क्लास 7मध्ये काही बेसिक टर्म होत्या त्या समजून घ्यायच्या आहेत. बघा काय होत्या, a⁻m × a⁻n. जेव्हा काय असतो दोघांचा बेस सेम असतो तेव्हा जे इंडेक्स असतात त्यांची काय होत असते ॲडिशन, म्हणजे a⁻m + n. हे सर्व जे मी फॉर्म्युले आता सांगणार आहे ते आपल्याला काय 10.1मध्ये उपयोगी येणार आहे. ठीक आहे, बघा a² × a² काय बेस सेम आहे म्हणजेच a आणि 2 + 2 4 म्हणजे a⁻4. ठीक आहे, हे बघा आणि अजून प्लस मायनसचे रूल कोणते होते, जेव्हा 2 नंबर टर्म मायनस असतील तेव्हा आन्सर काय असते आपलं प्लसमध्ये असते. जेव्हा दोन्हीही प्लसमध्ये असतील दोन्ही टर्म तेव्हा पण आन्सर काय असते प्लसमध्ये. जेव्हा एक मायनस असेल आणि एक प्लस असेल तेव्हा आन्सर कशामध्ये येते निगेटिव्हमध्ये. ठीक आहे, आणि जेव्हा एक प्लस किंवा एक मायनस असेल तेव्हा पण आन्सर कशामध्ये येते निगेटिव्हमध्ये. ठीक आहे, हे रूल आपण क्लास 7मध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे, बघा हे आपल्याला 10.1मध्ये सर्व उपयोगी येणार आहेत. हे बघा अजून एक सांगते 2 × = 10. आता आपल्याला 2 इथं माहिती आहे का कोणता नंबर आहे, नाही, पण आपल्याला आन्सर काय पाहिजे 10. मग 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 10 येईल 5नी. 2 × 5 = 10 म्हणजे 2 × 5 = 10 आलं. म्हणजे जो आपली रिकामी जागा होती किंवा फिल इन द ब्लँक होती ती काय आली 5. ठीक आहे, बघा आता प्रॅक्टिस सेट बघू. प्रॅक्टिस सेट 10.1 काय दिलेलं आहे प्रॅक्टिस सेट 10.1मध्ये, डिवाइड राईट द कोशंट अँड द रिमाइंडर. काय करायचं आहे, जे पण क्वेश्चन दिलेलं आहे त्यांना काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे आणि त्यांचं काय लिहायचं आहे कोशंट आणि रिमाइंडर. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे 21m² डिव्हिजनची साईन आहे 7m. आपल्याला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, चला आपण डिव्हिजनची जशी मेथड असते कसं लिहित असतो आपण 7m कशाला डिवाइड करेल 7m 21m². ठीक आहे, असंच करतो आपण डिव्हिजन. ठीक आहे, बघा एक्सप्लेनेशनमध्ये काय लिहायचं, आता बघा इथं काय 7m दिलेलं आहे, इथं 21m². तर बघा 7m × = 21m². इथं आपल्याला काय पाहिजे आन्सर 21m². म्हणजे 7mला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 21m² येईल, काय येईल 7 × 3 = 21. आता इथं 1m आहे, इथं काही डिग्री याच्यामध्ये काही नाही आहे म्हणजे काय असते इथं 1 असते आणि इथं काय आपल्याला 2 आहे म्हणजे अजून आपल्याला किती m लागेल 1च m लागेल म्हणजेच 3m. म्हणजेच काय करावं लागेल इथं 3mने आपल्याला डिवाइड करावं लागेल 3m. म्हणजेच इथं काय येईल आपलं 21m². या डिव्हिजनमध्ये काय करत असतो आपण सबट्रॅक्शन म्हणजेच काय ते 0. ठीक आहे, बघा मग काय क्वेश्चन काय असतो आपला क्वेश्चन काय आला आन्सर आपलं क्वेश्चन 3m अँड रिमाइंडर इज 0. रिमाइंडर किती आली 0 म्हणून काय लिहिलं 0. बघा सेकंड नंबर काय 40a³ डिव्हिजन -10a. ठीक आहे, सेम जसं क्वेश्चन नंबर 1मध्ये केलं काय आहे 40a³ डिव्हिजनमध्ये आणि कशाने डिवाइड करायचं आहे 10a. ठीक आहे, तसंच आपण एक्सप्लेनेशनमध्ये लिहायचं कसं सॉल्व करत आहे हे बघा -10a × कोणता नंबर करावा लागेल की ज्याची इक्वल टू काय आलं पाहिजे 40a³. ठीक आहे, आता बघा इथं काय 10 आहे, इथं 10 आहे
आणि इथं काय 40, म्हणजे 10ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 40 येईल? 10 4 जा 40 येईल. 10 मल्टिप्लाय बाय 4 काय येईल? 40. आता इथं बघा ए आहे, फक्त ए आहे. एच्या पॉवरमध्ये काही नाही, म्हणजे काय असतं इथं 1 आहे. पण इथं काय दिलेलं आहे आपल्याला? ए क्यूब दिलेला आहे. म्हणजे अजून आपल्याला किती ए लागतील? 2 ए लागतील. 2 एच म्हणजेच काय असतो? ए स्क्वेअर. हे आधीच सांगितलं होतं. ए स्क्वेअर म्हणजेच काय असतो? ए किती वेळा असतो? 2 टाईम असतो. असा असतो. म्हणजेच काही इथं घ्यावं लागेल ए स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला काय इथं -10 ए आहे आणि इथं काय इक्वल टू 40 ए क्यूब प्लस आहे. म्हणजे आपल्याला जर एक निगेटिव्ह आणि एक प्लस असले तर आन्सर काय येते? निगेटिव्ह. म्हणजे जर आता मी हे ॲज इट इज घेतलं तर इथं 40ला साईन कोणती? मायनस. पण आपल्याला 40ला मायनस साईन आहे का दिलेली? नाही. काय दिलेली आहे? प्लस साईन. म्हणजेच आपल्याला -4 ए स्क्वेअरला पण काय घ्यावं लागेल? मायनस. म्हणजे दोन्ही निगेटिव्ह काय होतील? पॉझिटिव्ह. म्हणजेच काय? 40 ए क्यूब आपलं आन्सर येईल. ठीक आहे. म्हणजेच 40 ए क्यूब काय येईल? आपला पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे, समजलं? बघा काय येईल मग? कशाने डिवाइड होईल? 4 ए स्क्वेअरनं. म्हणजेच काय येईल? 40 ए क्यूब. सबट्रॅक्शन काय येईल? 0. ठीक आहे. 40 - 40 0, ए क्यूब - ए क्यूब 0. म्हणजेच क्वेश्चन काय आला? -4 ए स्क्वेअर आणि रिमाइंडर किती आली? 0. समजलं? बघा थर्ड नंबर काय? 48 पी टू द पॉवर 4 डिव्हिजन -9 पी स्क्वेअर. ठीक आहे. बघा काय येईल डिव्हिजन? -48 पी टू द पॉवर 4 आणि -9 पी स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा काय करावं लागेल आपल्याला? एक्सप्लेनेशनमध्ये काय लिहावं लागेल? 9 पी स्क्वेअरला आपल्याला डिवाइड करायचं आहे. पी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय इथं फिल इन द ब्लँक -48 पी टू द पॉवर 4. ठीक आहे. आता बघा 9ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 48 येईल? 9ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं 48 येईल? येते का? 9च्या टेबलमध्ये असा कोणताच नंबर नाही की तिथं 48 येते. ठीक आहे. आता बघा आपण काय करू? याची 48 डिवाइड बाय 9 असं करून बघू. काय करू? 48 डिवाइडेड बाय 9 काय होईल? जर 3ने मल्टिप्लाय केलं तर 3 3 जा 9, 3 1 जा 3, 1 राहिला 3 6 जा 18. म्हणजेच काय येते? 16/3 येते. ठीक आहे. म्हणजे 16/3 जर इथं केलं मी 16/3 हे बघा काय? 16/3 इथं पी स्क्वेअर आहे, इथं पी टू द पॉवर 4 पाहिजे. म्हणजे इथं किती घ्यावं लागेल? अजून पी स्क्वेअर लागेल आपल्याला. आणि इथं निगेटिव्ह साईन आहे आणि इथं पण काय पाहिजे? निगेटिव्हच पाहिजे. म्हणजे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. निगेटिव्ह येईल म्हणजेच ही काय घ्यावं लागेल? ही टर्म आपल्याला पूर्ण पॉझिटिव्हच घ्यावं लागेल. म्हणजे 16/3 पी स्क्वेअर. बघा हे येते का? सॉल्व करून बघू आपण. ठीक आहे. इथं रफमध्ये दाखवते, हे नाही लिहायचं. 9 पी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 16/3 पी स्क्वेअर येते का? 3 1 जा 3, 3 3 जा 9, 16 3 जा 48 -48 पी टू द पॉवर 4 येते. म्हणजेच आपलं काय आहे? 16/3 पी स्क्वेअर बरोबर आन्सर आहे. ठीक आहे. म्हणजेच काय करावं लागेल? बघा काय येईल मग आन्सर? 16/3 पी स्क्वेअर. ठीक आहे. काय येईल मग? -48 पी टू द पॉवर 4. तर इथं जर आपण मायनस केली तिथली संख्या होत असते प्लस होत असते. म्हणजेच हे काय येते? पूर्ण आन्सर 0 येते. ठीक आहे. बघा काय येईल मग? क्वेश्चन किती आला? 16/3 पी स्क्वेअर आणि रिमाइंडर आली 0. बघा 4 नंबरचं काय आहे? 40 एम टू द पॉवर 5 डिवाइड बाय 30 एम क्यूब. ठीक आहे. बघा डिव्हिजनमध्ये काय येईल? 30 एम क्यूब आणि डिव्हिजनच्या आतमध्ये 40 एम टू द पॉवर 5. बघा एक्सप्लेनेशनमध्ये काय येईल? 30 एम क्यूब मल्टिप्लाय इज इक्वल्स टू 40 एम टू द पॉवर 5. तर काय पाहिजे आपल्याला? 30ला अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 40 येईल? ठीक आहे. 30ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं 40 येते का? नाही. तर सिम्पली काय करायचं? हा 30 इकडे आपण डिवाइडमध्ये पाठवू. डिव्हिजन करू शकतो. काय होईल? हा 0 0 कट होते. म्हणजे काय येईल? 4/3. म्हणजेच काय येईल? तर 4/3 आणि एम स्क्वेअर आहे एम क्यूब आहे इथं. आणि इथं काय पाहिजे आपल्याला? एम टू द पॉवर 5 पाहिजे.
म्हणजे अजून किती पाहिजे यम इथं 2 पाहिजे म्हणजे इथं काय येईल यम स्क्वेअर. ठीक आहे बघा काय येईल मग 4/3 यम स्क्वेअर म्हणजे जिथं काय ते 14 यम टू द पॉवर 5. सबट्रॅक्शन केले तर काय ते आन्सर 0. म्हणजेच क्वेश्चन काय आला आपला 4/3 यम स्क्वेअर आणि रिमाइंडर आली 0. बघा 5 नंबरचं काय आहे 5x³ - 3x² डिवाइड बाय x². बघा काय येईल x²ने आपल्याला कशाला डिवाइड करायचं आहे 5x³ - 3x². हे बघा आतापर्यंत आपल्याला काय दिलं होतं एकच टर्म दिली होती मोनोमियल होते. पण आता काय जे एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये काय दिलं आहे ही टर्म 2 टर्म दिल्या आहेत म्हणजे बायनॉमियल आहे. बघा कसं येईल आधी ह्या x² मल्टिप्लाय बाय आधी काय करू ही जी पहिली टर्म आहे तिला डिवाइड करू = 5x³. ठीक आहे म्हणजे x²ला अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की तिथं काय 5x³. आता इथं काही नाही आहे म्हणजे काय 1 आहे आणि इथं कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करू शकतो 5ने म्हणजे 1 × 5 5. इथं x² आहे पण इथं काय पाहिजे आपल्याला x³ पाहिजे म्हणजे अजून एक x पाहिजे. ठीक आहे म्हणजेच काय करावं लागेल 5xने डिवाइड करावं लागतं. ठीक आहे म्हणजे काय इथं 5x³ जर सबट्रॅक्शन केली काय ते 5x³ - 5x³ 0. आता हा मायनसचं आहे आपण जशी डिव्हिजन करतो सिम्पली आपली जशी डिव्हिजन असते -3x² जो वर आहे तो काय येऊन जाईल खाली येऊन जाईल -3x². ठीक आहे आता बघा परत काय करू x² मल्टिप्लाय बाय काय आला पाहिजे आपला आन्सर -3x². -3x². आता इथं x² आहे ऑलरेडी म्हणजे एक्सची टर्म घ्यावं लागेल का नाही. पण इथं काय काही आहे का नंबर नाही आपल्याला काय पाहिजे -3 पाहिजे म्हणजे इथं काय घ्यावं लागेल 3 घ्यायला लागेल. ठीक आहे आणि हे बघा इथं काय -3x² आहे मायनसची टर्म आहे म्हणजे या दोघांपैकी एक टर्म तरी आपल्याला निगेटिव्ह पाहिजे म्हणजे तिथं काय घ्यावं लागेल -3 म्हणजे तिथं काय येईल 5x - 3 म्हणजे इथं काय करावं लागेल -3x². जेव्हा पण आपण डिव्हिजन करतो इथं सबट्रॅक्शनची साईन येते म्हणजे सर्व खालच्या साईन काय असतात त्या चेंज होतात म्हणजे तिथं काय ते रिमाइंडर 0 म्हणजे 3x² + 3x² काय ते ±0 म्हणजे आपला क्वेश्चन किती आला 5x - 3 आणि रिमाइंडर आली 0. समजलं. बघा 6 नंबरचं काय 8p³ - 4p² डिवाइड बाय 2p². ठीक आहे आधी काय करू आपण लिहून घेऊया 8p³ - 4p². ठीक आहे आता काय करू जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये केलं एका नंबरला प्रॉपरली डिवाइड करू जसं आपण डिव्हिजनमध्ये करतो. ठीक आहे आता 2p² आधी कशाला डिवाइड करू 8p³ ला 2p² मल्टिप्लिकेशन = 8p³. तर 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की येते ते 2 4 जा 8. आता इथं p² आहे आपल्याला काय पाहिजे p³ पाहिजे म्हणजे अजून किती p लागेल आपल्याला एक p लागेल म्हणजेच काय येईल 4p. इथं काय येईल 8p³ सबट्रॅक्शन केली 8p³ - 8p³ काय ते 0. जो वरचा -4p² आहे तो काय येईल खाली येऊन जाईल -4p². ठीक आहे आता बघा परत आपण काय करू आपलं 2p² ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की -4p² येते -4p² येतं. तर इथं 2 आहे आपल्याला 4 साठी काय करावं लागेल अजून 2ने मल्टिप्लाय करावं लागेल 2 2 जा 4. इथं p² आहे ऑलरेडी इथं काय पाहिजे आपल्याला p² पाहिजे म्हणजे इथं pची टर्म घ्यावं लागेल का नाही घ्यावं लागत. पण इथं काय आपल्याला मायनसची टर्म आहे आणि हा तर प्लस आहे म्हणजे हा 2 काय घ्यावं लागेल मायनस घ्यावं लागेल म्हणजे एक प्लस एक मायनस काय होत असते मायनस म्हणजेच -4p² म्हणजे इथं काय येईल -2 म्हणजे तिथं काय -4p². जर इथं सबट्रॅक्शन केली तिथं साईन चेंज होतात म्हणजे एक प्लस मायनस काय होते 0 म्हणजेच काय येईल आपला क्वेश्चन 4p-2 आणि रिमाइंडर किती रिमाइंडर इज 0. ठीक आहे बघा 7 नंबरचं काय 2y³ + 4y² + 3 डिवाइड बाय 2y². ठीक आहे बघा सॉल्व करायचं
सेम करायचे आहे. थोडंसं आधी किचकट वाटेल, पण नंतर जर प्रॅक्टिस केली तर येऊन जाते, इझी आहे. ठीक आहे, पण प्रॉपर लिहायचं, सोल्युशन लिहायचं, एक्सप्लेनेशन लिहायचं. ठीक आहे, आता ह्या 2y² आपण आधी काय करू, एक एक टर्मला डिवाईड करू. आधी काय करू, 2y³ करू. म्हणजेच काय नाही, एक्सप्लेनेशनमध्ये 2y² मल्टिप्लाय बाय, ठीक आहे, इज इक्वल्स टू 2y³. ठीक आहे, आता 2 काय पाहिजे आपल्याला, 2च पाहिजे. म्हणजेच काय 2 आहे, म्हणजे 2ची टर्म घ्यावं लागेल का, नाही. इथं y² आपल्याला काय पाहिजे, पण y³ पाहिजे. म्हणजे अजून एक y पाहिजे. म्हणजे कशाने डिवाईड करावं लागेल, y. म्हणजे 2y³. काही सबट्रॅक्शन, 2y³ मायनस 2y³ 0 प्लस जो वरचा प्लस 4y² आहे तो खाली. ठीक आहे, म्हणजे 2y² मल्टिप्लाय बाय कोणता नंबर येईल, 4y². म्हणजे आपल्याला काय पाहिजे आता, 4y² पाहिजे. इथं 2 आहे, 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 4 येईल, 2नी. 2 टू द 4. इथं y² आहे, म्हणजे इथं yची टर्म घ्यावं लागेल का, नाही. म्हणजेच काय येईल, प्लस 2, इथं काय येईल 4y². इथं काय येईल सबट्रॅक्शन, 4y² मायनस 4y² 0. आता जो वरचा प्लस 3 आहे तो काय येईल खाली येईल. हे बघा, आता इथं होऊ शकते का डिव्हिजन, इथं काय वायची टर्म आहे, इथं वायची टर्म आहे का, नाही. म्हणजेच हे काय झालं आपलं, इथं डिव्हिजन आपली संपली. म्हणजेच आपला क्वेश्चन काय येईल, क्वोशंट y+2 आणि रिमाइंडर किती येईल, रिमाइंडर इज 3. काय येईल 3. म्हणजे आपली बाकी किती उरली, 3. बघा 8 नंबरचं काय, 21x⁴ मायनस 14x² प्लस 7x. ठीक आहे, आता बघा काय करावं लागेल, 7x³ मल्टिप्लाय बाय इज इक्वल्स टू 21x⁴. इथं कोणता नंबर येईल, 7ना कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 21 येते, 7 3 जा 21. इथं x⁴ आहे, आपल्याला काय पाहिजे, पण x⁴ पाहिजे. म्हणजे इथं किती घ्यावं लागेल, x घ्यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे काय येईल इथं 3x. इथं काय येईल 21x⁴. सबट्रॅक्शन केली, 21x⁴ मायनस 21x⁴ काय ते 0 येते, मायनस 14x². आता याची डिव्हिजन होऊ शकते का, बघा इथे काय दिलेली आहे, याची डिग्री किती आहे, 3 आहे आणि याची 2 आहे. आपण स्मॉलर डिग्रीची कन्वर्शन करू शकतो ग्रेटरमध्ये, पण ग्रेटरपासून स्मॉलमध्ये करू शकतो का, नाही. म्हणजेच आपल्याला ही सम पुढे करता येईल का, नाही. म्हणजेच आपले काय येईल, क्वोशंट काय येईल आपला, क्वोशंट येईल 3x आणि रिमाइंडर येईल मायनस 14x² प्लस 7x. समजलं. बघा 9 नंबरचं एक्झाम्पल काय, 6x⁵ मायनस 4x⁴ प्लस 8x³ प्लस 2x² डिव्हिजन 2x². ठीक आहे, आता बघा एका टर्मने आपण आधी डिवाईड करू. तर 2x² मल्टिप्लाय बाय कोणत्या नंबरने करावं लागेल, आपला काय पाहिजे 6x⁵. आता 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं 6 येते, 2 3 जा 6. आणि इथे x² आहे, आपल्याला काय पाहिजे x⁵ पाहिजे. म्हणजे किती घ्यावं लागेल, x⁵ घ्यावं लागेल. म्हणजे काय येईल इथं 3x⁵. काय येईल 6x⁵. आलं, 6x⁵ मायनस 6x⁵ 0. आता हा मायनस 4x⁵ काय येईल खाली होऊन जाईल. ठीक आहे, आता बघा 2x² मल्टिप्लाय बाय काय पाहिजे आपल्याला आन्सर, मायनस 4x⁴. आता इथं 2 आहे ऑलरेडी, इथं आपल्याला काय पाहिजे 4 पाहिजे. म्हणजे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 2न. इथं x² आहे, इथं काय पाहिजे x⁴ पाहिजे. म्हणजे x² मल्टिप्लाय करावं लागेल. आणि इथं मायनस साईन आहे बघा, एक प्लस आणि एक मायनस काय होत असते, एक प्लस एक मायनस काय होत असते मायनस. म्हणजे इथं मायनस घ्यावं लागेल. म्हणजे आन्सर काय येईल आपलं मायनस 2x². इथं काय येईल मायनस 4x⁴. जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा खालचे साईन काय होत असतात, चेंज होत असतात. मायनस 4x⁴ प्लस 4x⁴. काय येईल आन्सर 0. आता परत काय येईल प्लस 8x³ काय येईल खाली होऊन जाईल. ठीक आहे, बघा 2x² मल्टिप्लाय बाय काय पाहिजे आन्सर 8x³ पाहिजे आपल्याला. आता
8x³ पाहिजे. तर 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 8 येते. 4 इथं x² आहे पण आपल्याला काय पाहिजे x³ पाहिजे. म्हणजे किती x लागेल एकच x 4x म्हणजे काही आणि इथं काय पॉझिटिव्ह आहे म्हणजेच आपल्याला काय लागेल 4x + 4x. ठीक आहे म्हणजेच काय येईल इथं 8x³ सबट्रॅक्शन 8x³ - 8x³ 0 तर +2x² काय ते खाली होऊन जाते. ठीक आहे आता 2x² मल्टिप्लाय बाय काय आलं पाहिजे आपला आन्सर 2x² यायला पाहिजे. 2x² कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 2x² येईल 1ने म्हणजे त्या नंबरला 1ने नंबर जर मल्टिप्लाय केला तर तोच नंबर येतो म्हणजे तिथं काय घ्यावं लागेल +1 म्हणजे इथं 2x² मायनस +2x² - 2x² काय ते 0 म्हणजेच काय येईल आपला आन्सर क्वोशंट किती येईल 3x⁻³ हा काय असतं जे आन्सर आलं ते काय असतं आपलं क्वोशंट -2x² + 4x + 1 आणि रिमाइंडर किती आली रिमाइंडर इज 0. ठीक आहे समजलं. हे बघा या प्रॅक्टिस सेटमधलं सर्वात लास्ट एक्झाम्पल काय आहे 25m⁴ - 15m⁻³ + 10m + 8 डिव्हिजन 5m³. ठीक आहे आता बघा सेम जसे आतापर्यंतचे करत आलो स्टेप बाय स्टेप तसेच करूया. 5m³ मल्टिप्लाय बाय काय आलं पाहिजे 25m⁴ 25m⁴. तर 5ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 25 येते 5नेच 5 5 25 m³ आहे इथं आपल्याला काय पाहिजे पण m⁴ पाहिजे म्हणजे किती घ्यावं लागेल 1m घ्यावं लागेल म्हणजेच इथं काय होईल कशाने डिवाइड होईल 5m म्हणजेच 25m⁴ मायनस 25m⁴ - 25m⁴ काय येते 0 येते. परत काय घ्यावं लागेल -15m³ खाली होऊन जाईल म्हणजेच काय करावं लागेल सेकंड 5m³ मल्टिप्लाय बाय -15m⁴. आता इथं 5 आहे इथं आपल्याला काय पाहिजे पण 15 पाहिजे म्हणजे 5 3 = 15. ठीक आहे इथं m³ आहे आणि इथं पण m³ पाहिजे म्हणजे mची टर्म घ्यावं लागेल का नाही पण इथं बघा इथं काय मायनस साईन आहे म्हणजे एक प्लस आहे आणि एक काय घ्यावं लागेल आपल्याला मायनस घ्यावं लागेल म्हणजे हा 3 काय घ्यावं लागेल -3 म्हणजे -3 15m³ ते इथं जेव्हा मायनस साईन येते तेव्हा सर्व साईन काय होत असतात चेंज होत असतात म्हणजे -15m³ + 15m³ काय येत असते 0 येत असते +10m + 8. आता याच्यासमोर होऊ शकते का मी मागच्या पण एक्झाम्पलमध्ये सांगितलं जेव्हा याची डिग्री या टर्मपेक्षा मोठी असते तेव्हा आपण त्याला कमी करू शकतो का नाही करू शकत म्हणजेच हेच काय झालं आपलं आन्सर झालं म्हणजेच क्वेश्चन काय येईल आपला क्वोशंट इज 5m - 3 आणि रिमाइंडर 10m + 8. अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिस सेट नंबर 10.1 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.